त्रेतायुग ती घटना घडलेली, सीता चोरीला गेलेली, ही नाशिक जिल्ह्यातली घटना. ही शिवसती कथा ऐकून मनमाडच्या जवळ जो अंकाई किल्ला तिथून निघाले. तिकडनं राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ येत होते आणि शंकरराव आणि सती कथा ऐकून जात होते. महादेवजीच्या आनंदाला पारावार नाही. बापरे, ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव राम पुढे दर्शन द्यायला आहे. पण जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. सतीच्या पप्पाचं नाव काय आहे? दक्ष. और दक्ष का मतलब है चतुरता, यानी विद्वान बाप की बेटी. ले ही इथंही डोकं चालवलं की झालं. ते कोण्या गावचं बायकोसाठी रडतं झाडं कवटाळून त्याला आमचा बुवा देवबाप्पा समजून पाया पडतो, आमचाही मिस्टर बिघडला असं वाटू नये म्हणून पाया पडले नाही. पण अष्टसात्विक भाव मात्र थांबले नाही नाना. डोळ्याला लागल्या धारा, अंग रोमांचित, कंठ दाटून आला. त्या दिशेनं पाहून हात जोडले शंकरजीनं, मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. आत्ता मात्र सतीला राहावलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा. और आप महादेव बड़ादेव से दबन के बाबा 3-3 बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा जय हो, जय हो, जय हो. वो कौन है? सती. जासु कथा कुंभज ऋषि गाई, भगति जासुमय मुनी सुनाई, सोई मम इष्ट देव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ना, हाँ, ते माझं इष्ट दैवत राम. राम? मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्ती जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है. हाँ, अगर राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे? सतीचा प्रश्न आहे. जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली बायको कोणी चोरून नेली. बसलं झाडं कवटाळत. महादेवजी हसले. जो तुम्हारे मन अति संदेहू तव किन जाईत परीक्षा लेहू. जर तुला त्याचा संशय आहे तर जात का नाही परीक्षा घ्यायला? तुम्ही त्या घेऊन वापस येत नाही ना तू, तोपर्यंत मी या वडाच्या झाडाखाली बसतो. झाला निर्णय. महादेवजी वडाच्या झाडाखाली बसले आणि सती परीक्षा घ्यायला निघाली. पण सती मातेनं विचार केला, परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. शेठजी लक्षात आलं, आता हा सीतेसाठी रडतोय ना बाबा, आपणच सीता होऊन जावं. हा जर खरंच भगवान असेल तर मला ओळखल, आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन हात धरून रडल, जानकी कितने दिन से रो रहा था तू का गई थी. म्हणून सतीनं डोकं चालवलं आणि सीता झाली. हे लक्षात घ्या. सीतेच्या रूपात सती गेली. आता रामचंद्रानं बरोबर ओळखलं शिवाजी महाराज सती आहे, सीतेच्या रूपात आहे. आता संबंध 3 आहे. शंकराचे रामासोबत, रामाचे शंकरासोबत, सखा, स्वामी आणि सेवक. एकमेकाचे भक्त आहे, एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे मित्र आहे. आता ही आमची सगळी वारकरी मंडळी बसलेली आहे. भगवान रामचंद्रजी भजन करतात, ओम नमः शिवाय है ना. आणि शंकरजी भजन करतात, श्रीराम जय राम, सर्वांनी जय राम. वा नाना, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. जय राम, जय 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 जय. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. आमची ही सगळी वारकरी मंडळी त्यांना पाठ आहे. म्हणजे रामचंद्र प्रभू शंकराचे भक्त आहे, शंकरजी रामाचे भक्त आहे. पुढचा ऐका. रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात, शंकर भगवान सीतेला माता मानतात. झालं काय? सती सीतेच्या रूपात गेली. श्रीरामानं ओळखलं, पण प्रश्न पडला, हिला म्हणावं काय? माते म्हणून हाक मारावी. सीतेच्या रूपात आहे.
सीते म्हणावं तर जगन्माता सती आहे. अरे ओळखून सुद्धा म्हणता येईना, सीतेही म्हणता येईना आणि मातेही म्हणता येईना. प्रभू हुशार. प्रभू रामचंद्रजीनं सीतेही म्हटलं नाही, मातेही म्हटलं नाही. नमस्कार केला आणि मुखातून शब्द निघाले, मेरे पिता शंकर जी का है. घाबरून गेली सती, भयभीत झाली. डोळे मिटले, उघडले तर राम लक्ष्मण सीता तिघ दिसले. पुन्हा डोळे मिटले, उघडले, रामचंद्र झाडं कवटाळतात, लक्ष्मण समजूत घालतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले, राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले, आता राम लक्ष्मण सीता तिघही नाही. आता भयभीत झालेली सती भगवान शिवजीकडे यायला निघाली. अंतर्यामी महादेवाला कळालं, माझी आई होऊन गेली. न सांगता तुम्हा कळव येते अंतर. माझ्या आईच्या रूपात गेली, सीतेच्या रूपात. ही खोटं बोलणार आहे. आल्या आल्या सतीला महादेवजीने विचारलं, हा कशी काय घेतली परीक्षा? कचून परीक्षा लिहिणं गुसाई. इथून सुरुवात, परीक्षा वगैरे का नाही घेतली? मग अहो तुम्ही इथून नमस्कार केला, हा मी जवळ जाऊन पाया पडली. दडदडीत खोटं. महादेवजीच्या लक्षात आलंय खोटं बोलतेय. हिच्यासोबत आता पत्नीत्वाचा संबंध ठेवला नाना तर जगातल्या भक्तीच्या नात्यालाच कलंक लागणार आहे. म्हणून शंकरजी आणि सती दोघही कैलासाकडे निघाले. विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 कैलासावर आल्यानंतर नेहमीच डाव्या भागाला बसायचं जे आसन सतीचं स्वतः महादेवाने उचललं, समोर मांडलं. सामने बैठो. याला म्हणतात कृतीतून त्याग. सतीच्या लक्षात आलं पत्नीत्वाचा त्याग झाला म्हणजे डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला, म्हणून म्हणतात सामने बैठो. आणि मग महादेवजीला समाधी लागली. त्या समाधी काळामध्ये राजा दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं. बड़ अधिकार दक्ष जब पावा, अति अभिमान हृदय तब आवा, नहीं को अस जन्मा जगमाई, प्रभुता पाई जाई मदनाई. आणि शेठजी पद आणि मद हे शब्द जवळजवळचे. पचा म करण्यासाठी खर्च येत नाही. फक्त पच्या डाव्या कोपऱ्याला एक शून्य लावा, लगेच त्याचा म होतो. आणि त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नाही, पदाचा अहंकार वाईट.